नमस्कार. तर श्रीखंड कोणाला नाही आवडत? श्रीखंड तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. तर आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर श्रीखंड बनवण्यासाठी आपण पहिले दही घेऊयात. त्यानंतर एक रिकामा भांडा घेऊन त्यावरती आपण एक चाळणी ठेवून घेणार आहोत आणि त्या चाळणीमध्ये आपण एक कॉटनचा सुती कापड टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपलं ते दह्यामधलं जे पाणी असेल ते पाणी पूर्णपणे त्या खालच्या रिकाम्या भांड्यामध्ये येईल. त्यानंतर आपण त्या कापडावरती दही घालून घेणार आहोत आणि दही घालून घेतल्यानंतर आपण थोडंसं पळीने असं हलवायचं, जेणेकरून त्या दह्यामधलं पूर्ण पाणी खाली उतरेल, खालच्या भांड्यामध्ये येईल. त्यानंतर आपण अशा प्रकारे त्या कपड्याला वरनं गाठ बांधून घ्यायची आणि थोडा वेळ ते त्या चाळणीमध्येच ठेवायचं. त्यानंतर आपण हे एक रात्रभरासाठी वरती टांगून ठेवणार आहोत, कुठेतरी खिळ्याला किंवा वरती तुमच्याकडे जिथे जागा असेल तिथे तुम्ही टांगून ठेवू शकता, जेणेकरून त्यातलं पूर्णपणे पाणी खाली निघून येईल आणि वरती चक्का तयार होईल. तर पहा, आपण याला रात्रभर टांगून ठेवलं होतं आणि सकाळी आपण हे ओपन केलं आहे, तर आपला चक्का रेडी झालेला आहे. तर चला आता आपण यापासून श्रीखंड तयार करूयात. तर आपण त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे कट करून. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता यामध्ये. त्यानंतर आपण त्यामध्ये पिठी साखर, इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊयात. तर पहा, आपण हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे श्रीखंड आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपण थोडंसं वरनं ड्रायफ्रूट्स टाकून हे श्रीखंड सर्व करू शकतो. हे श्रीखंड 10 ते 15 दिवस टिकतं. तर अशा प्रकारचं श्रीखंड तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मग आता आपण उद्या भेटूयात ठीक दुपारी 1 वाजता नवीन रेसिपीसह आणि नवीन व्हिडिओसह. थँक्यू.